नमस्कार. सिडूरच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 15 एप्रिल 2025 वार मंगळवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. संकटांवर नेहमी चालून जा, कारण ज्या भीतीचा आपण सामना करत नाही ती आपली मर्यादा होऊन जाते. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावतीतील रविनगरमध्ये उशिरा रात्री घडलेल्या युवकाच्या निर्घृण हत्येने शहर हादरले आहे. शिवप्रेमी मित्रमंडळाच्या अध्यक्षपदाच्या वादातून झालेल्या या खुनाचा तपास करताना पोलिसांनी अवघ्या 24 तासात 3ही आरोपींना पकडण्यात यश मिळवले आहे. जाणून घेऊया ही धक्कादायक घटना आणि पोलीस तपासाचा सविस्तर रिपोर्ट. 15 एप्रिल 2025 अमरावतीच्या रविनगर परिसरात इंद्रपुरी हायस्कूल जवळ रात्री उशिरा तीर्थ गजानन वानखडे या युवकाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार शिवप्रेमी मित्रमंडळाच्या अध्यक्षपदाच्या जुन्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती डीसीपी गणेश शिंदे यांनी दिली. या प्रकरणी राजापेठ पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा घडल्यानंतर आरोपी फरार झाले. मात्र डीबी पथक आणि सीआययूने मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे खंडेलवाल नगर जवळील जंगलात शोध मोहीम राबविण्यात आली. सूरज वसंतराव बघेकर वय वर्ष 36 राहणार अंबाविहार, केतन विनोद पिंजरकर वय वर्ष 36 राहणार पटवीपुरा आणि रोशन विनोद पिंजरकर वय वर्ष 40 राहणार पटवीपुरा हे तिन्ही आरोपी शस्त्रासह ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी तपासात गुन्ह्याची कबुली दिली असून ते लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहेत. ही कार्यवाही पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त जयदत्त भवर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगडे आणि सीआययू पथकाने केली. आज रोजी आमच्याकडे गजानन तुळशीरामजी वानखेडे वय 54 वर्ष यांनी फिर्याद दिलेली आहे. त्या फिर्यादीनुसार त्यांचा लहान मुलगा तीर्थ वय 24 वर्ष असे त्या ठिकाणी त्यांच्या परिवारासह राहतात. त्या तीर्थ हा त्यांच्या एरियामधल्या शिवप्रेमी मित्रमंडळ रविनगर या मंडळाचा अध्यक्ष झाला होता शिवजयंतीच्या वेळी. आणि त्याच्याच एरियामध्ये राहणारे सूरज बघेकर, चेतन पिंजरकर आणि रोशन पिंजरकर हे त्याच्याबरोबर वाद घालत होते की यावर्षी रोशन पिंजरकरला अध्यक्ष बनायचे होते पण तू बनला. त्या कारणावरून गेले काही दिवस त्यांचा वाद सुरू होता. काल रात्र म्हणजे आज पहाटेच्या सुमारास 2 वाजताच्या सुमारास या तीर्थला त्या समोरच्या 3 आरोपींनी त्यांच्या एरियामध्ये रविनगरमध्ये बोलवले इंद्रपुरी शाळेजवळ आणि त्या ठिकाणी त्याच्यावर बरोबर वाद घालून त्याच्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि चाकूने त्याच्यावर हल्ला केला. त्याचवेळी त्याचा भाऊ मैताचा भाऊ त्या ठिकाणी गेला, चुलत भाऊ, आणि त्याचे 2-3 मित्र पण त्या ठिकाणी गेले. त्यावेळी आरोपी त्या ठिकाणावरून पळून गेले आणि एकूण याच्यामध्ये तीर्थ जो आहे त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि पोलीस स्टेशन राजापेठ या ठिकाणी त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि 115(2) प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. आरोपितांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपींचा शोध राजापेठ पोलीस ठाणे आणि क्राईम ब्रँचचे अधिकारी घेत आहेत. लवकरच आम्ही आरोपितांना अटक करून गुन्ह्याचा तपास प्रगतीपथावर आहे. शहरात वाढत चाललेली गुन्हेगारी आणि त्यावर पोलिसांची त्वरित कारवाई हीच कायदा व सुव्यवस्थेची ग्वाही आहे. रविनगर खून प्रकरणात 3ही आरोपींना अटक केल्यामुळे आता न्याय प्रक्रियेचा पुढचा टप्पा महत्वाचा ठरणार आहे. मुख्यमंत्री येणार आणि प्रशासन जागं झालंय. जनतेने केलेल्या शेकडो तक्रारी झोपेच्या खिडकीत फेकून देणाऱ्या यंत्रणेला आज एक व्हीआयपी आवाज कानी पडला आणि सुरू झाली चकाचक डागडुजी. परंतु किंमत कोणाची? सामान्य नागरिकांची की ट्रॅफिक मध्ये अडकलेल्यांची?
15 एप्रिल सायंकाळी राजापेठ उड्डाणपूल कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक वाहतुकीसाठी केला बंद. कारण काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती विमानतळ उद्घाटनासाठी येत आहेत. तेच रस्ते, तेच खड्डे, परंतु आता त्या खड्ड्यांमध्ये मंत्र्यांचे वाहन गेले तर व्हीआयपी गाडीला धक्का लागेल म्हणून प्रशासनालाही धक्का बसतोय. राजापेठ उड्डाणपुलावर महिन्यांपासून खड्डे होते. लोकांनी शेकडो वेळा तक्रारही केली, परंतु यंत्रणा गप्प. आता मात्र मुख्यमंत्री आणि मंत्रीगण याच रस्त्याने येणार असल्याने PWD आणि मनपाला चकाचक रस्ता आठवला. परिणाम काय? वाहन चालक हैराण. सायंकाळच्या पीक अवर्स मध्ये पुलांचा बंद दरवाजा आणि दोन्ही बाजूंनी ट्रॅफिकचा महापूर. रुग्णवाहिका अडकल्यात, ऑफिसचे लोक लेट आणि शाळेतील गाड्या ताटकळल्यात. हा कोणता प्रशासनाचा कारभार? आदरणीय नेते मंडळांकरिता स्वच्छ रस्ते आणि सामान्यांसाठी खड्डे ही डागडुजी सामान्य नागरिकांसाठी कधी होईल असा प्रश्न उद्भवतोय. हे फक्त अमरावतीचेच चित्र नाही, हे महाराष्ट्रातील व्हीआयपी संस्कृतीचं दैनंदिन वास्तव आहे. जनतेसाठी कोणतीही डागडुजी नाही, परंतु मंत्र्यांसाठी स्पेशल वेलकम कार्पेट. हा आहे प्रशासनाचा खड्डा पुराण आणि एक दिवसाचं चकाचक तंत्र. धारणी पोलिसांनी एकाच वेळी 4 ट्रॅक्टर ट्रॉलीसह एकूण 24,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत अवैध रेती तस्करांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईने रेती तस्करांमध्ये खळबळ माजली आहे. 14 एप्रिलला मध्यरात्री बैरागड येथून तापी नदी पात्रातून अवैध रेती येत असताना पोलिसांनी सापळा रचून मोठा मुद्देमाल जप्त केलाय. ठाणे पोलिसांच्या कारवाईमुळे अवैध रेती तस्कर हादरले आहेत. पोलिसांनी 4 ट्रॅक्टर ट्रॉली आणि एकूण 24,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 14 एप्रिल 2025च्या मध्यरात्री बैरागड येथून तापी नदी पात्रातून अवैध रेती येत होती. पोलिसांनी दिया फाटा येथे सापळा रचून या अवैध खेपेला पकडले. सदरच्या कार्यवाहीमध्ये 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार, ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनात आणि पोलीस अंमलदार मोहित आकाशे, सतीश झालटे, मनोज लडे, जगत तेलगोटे यांच्या नेतृत्वात ही मोठी कारवाई करण्यात आली. तपास सुरू असून आरोपी शेख समीर शेख शमीम, शेख शफीक शेख शमीम, रुपेश गंगाराम बारेला, शेख जुबेर शेख इक्राम सर्व आरोपी बैरागड येथील रहिवासी यांना अटक करण्यात आली आहे. धारणी पोलिसांच्या धाड सत्रामुळे अवैध रेती माफिया चांगलेच गोंधळले आहेत. 8 एप्रिल रोजी चाकर्दा गावाजवळ पोलिसांनी 2 ट्रॅक्टर जप्त केले होते, ज्यामुळे पोलिसांची कारवाई अधिक धारदार झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील चाकर्दा गावाजवळ पोलिसांनी अवैध रेती माफियांवर मोठी कारवाई केली आहे. शासनाच्या लाखो रुपयांच्या महसूलला गमावून अवैधपणे रेती चोरी करणाऱ्या माफियांवर कारवाई करत 2 ट्रॅक्टर आणि 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 8 एप्रिल 2025 रोजी धारणी पोलिसांनी चाकर्दा गावाजवळ अवैध रेती माफियांच्या विरोधात मोठी कारवाई केली. पोलिसांनी 2 ट्रॅक्टर जप्त केले, ज्यांची किंमत 11 लाख रुपये आहे. रेती माफियांनी शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल बुडवून अवैधपणे रेतीची चोरी केली होती. पोलिसांनी राजू रिंगा मावसकर वय वर्ष 36 आणि प्रेमचंद तोताराम डहाके वय वर्ष 24 यांना अटक केली. पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्या आदेशानुसार ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार नितीन बहुसरिया, मोहित आकाशे, जगत तेलगोटे, रितेश देशमुख, अनुराग कथिलकर यांनी सदर कारवाई केली. पुढील तपास पीएसआय ईश्वर सोळंके करीत आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण या कारवाईमुळे अवैध रेती माफियांची चांगलीच खिंडार पडली आहे. पोलिसांचे तपास पुढे सुरू असून असेच आणखी काही अटकांची शक्यता आहे. अचानक आलेल्या वादळाने दर्यापूर तालुक्यातील गायवाडी गावाला जोरदार हादरा दिला आहे. 3 शेड उडून जनजीवन विस्कळीत झालं असून सामाजिक कार्यकर्त्यांचे मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
दर्यापूर तालुक्यातील गायवाडी येथे सोमवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या वादळाचा तडाखा बसला. या वादळामुळे गायवाडीचे सामाजिक कार्यकर्ते आणि तंटामुक्ती अध्यक्ष हरिभाऊ नागे यांच्या गोदामावरील 45 बाय 15 फुटांचे टीन शेड अँगल सहित उडाले. हे उडालेले शेड थेट गावातीलच राजीव भाऊ सवाईकार यांच्या घरावर आणि मुख्य रस्त्यालगत पडले. या घटनेमुळे काही काळ गावातील जनजीवन विस्कळीत झाले. विशेष म्हणजे याच मार्गावरून अवघ्या 70 ते 80 मीटर अंतरावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची शोभायात्रा निघत होती. घटना काही क्षणांची होती, पण मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र हरिभाऊ नागे यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. तालुक्यात अन्य ठिकाणी देखील वादळाचा सौम्य फटका बसला असून काही भागात अवकाळी पावसाचे आगमन झाले. गेल्या काही दिवसांपासून हवामानातील अचानक बदल, गडगडाट आणि पावसाचे थेंब हे निरीक्षणात येत होते. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून प्रथमच हवामान विभागाकडून वादळ व पावसाची सूचना वेळेवर दिली जाते. वादळे केव्हा कधी येतील सांगता येत नाही, परंतु वेळेवर सतर्कता आणि नियोजन असल्यास मोठ्या संकटांना टाळता येतं. हे या घटनेतून दिसून आलं आहे. सामाजिक कार्यकर्त्यांचे नुकसान दुखत आहे, मात्र जीवितहानी टळल्याने एक दिलासा आहे. सामाजिक समतेचा आणि ज्ञानाचा प्रकाश देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती बडनेरा येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा आठवडी बाजाराच्या वतीने अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि सांस्कृतिक पद्धतीने साजरी करण्यात आली आहे. बडनेरा नवी वस्ती परिसरात भारतीय बौद्ध महासभा शाखा आठवडी बाजारच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. सकाळी पंचशील ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी मच्छिंद्र भटकर तर प्रमुख पाहुणे म्हणून धनराज शिंदे आणि मेजर इंगडे उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने इथं साजरी केली जात आहे. गेल्या 3 महिन्यापासून आम्ही या कार्यक्रमाच्या आयोजनाकरता सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आज इथे पार पडलेला आहे. ज्यावेळेस मी भारतीय बौद्ध महासभेचा अध्यक्ष झालो त्यावेळेस मोठ्या आनंदाने माझं स्वागत करण्यात आलं आणि हा जो कार्यक्रम आयोजित केला माझे जे सहकारी आहेत त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मला पाठबळ दिलं, मला मदत केली, ज्यांनी त्रास दिला त्यांचे धन्यवाद मानतो आणि जे मला सातत्याने मदत करत आहेत त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि या 14 एप्रिलच्या शुभ पर्वावर आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम. सायंकाळी अशोक स्तंभापासून निघालेल्या शोभायात्रेने शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण केलं. पांढऱ्या शुभ्र वस्त्रांमध्ये बौद्ध उपासक उपासिकांनी बाबासाहेबांच्या जयघोषात ढोल, ताशे आणि डीजेच्या तालावर नृत्य करत शोभायात्रेत सहभाग घेतला. या शोभायात्रेमध्ये सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी सहभाग घेत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले. रस्त्याच्या कडेला पाणी, थंड पेय, फराळ याची चोख व्यवस्था करण्यात आली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वात बंदोबस्त चोख होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता कार्यक्रम शांततेत पार पडला. बडनेरा परिसरात साजरी झालेली ही शोभायात्रा हे बाबासाहेबांच्या विचारांचे सजीव उदाहरण ठरले आहे. सामाजिक समतेसाठी त्यांचा लढा आजही प्रत्येक पिढीला प्रेरणा देतो आहे. 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली.
अमरावतीतील राहुल नगर बिच्छू टेकडी येथून काढलेली भव्य जल्लोष रॅली शहरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. डीजेच्या तालावर आणि निळ्या पंचशील ध्वजांच्या गजरात शहर निळाईने मिळालं आहे. 14 एप्रिल 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अमरावती शहरातील राहुल नगर बिच्छू टेकडी येथून प्रशिक सुधार समितीच्या वतीने भव्य जल्लोष रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो, निळे झेंडे, पंचशील ध्वज आणि डीजेच्या गजरात युवकांनी एकच जल्लोष केला. या रॅलीत राहुल नगर, विटाभट्टी, गजानन नगर परिसरातील मोठ्या संख्येने अनुयायांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे रॅली शिस्तबद्ध पद्धतीने हाताळली गेली. युवकांनी आयडी कार्ड, वॉकी टॉकी आणि वायरलेस प्रणालीचा वापर करून रॅलीचं नियंत्रण योग्य रीतीने केलं. वाहतुकीच्या व्यवस्थेसाठी पोलिसांसोबत युवकांनीही जबाबदारी पार पाडली. रॅलीचा समारोप राहुल नगर, काँग्रेस नगर, रुक्मिणी नगर मार्ग, इरविन चौक येथे करण्यात आला. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय वानखेडे, पोलीस कर्मचारी अमोल पाटील आणि ठोसर यांनी सुरक्षेची जबाबदारी सक्षमपणे सांभाळली. रॅली दरम्यान नागरिकांनी ठिकठिकाणी पाणी, सरबत याची व्यवस्था करत अतिथींचं स्वागत केलं. राहुल नगर पासून इरविन चौकापर्यंत काढण्यात आलेली ही रॅली सामाजिक एकतेचा व श्रद्धेचा सुंदर नमुना ठरली आहे. अमरावतीकरांनी एकदिलाने बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन केलंय. भातकुले तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी करण्यात आली. रॅली ही जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमलेत, तर ग्रामस्थांनी एकतेचा आणि सम्यतेचा संदेश दिला आहे. वाठोडा शुक्लेश्वर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मोठ्या उत्साहात आणि एकतेच्या भावनेने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि अभिवादनाने झाली. गावातील आनंद नगर बुद्ध विहार येथून रॅली शांततेच्या मार्गाने पण डीजेच्या गजरात काढण्यात आली आणि जय भीमाच्या घोषणांनी गावाचा प्रत्येक कोपरा दुमदुमला. रॅलीत भीम सैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसून आला. शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि कार्यक्रम शांततेत पार पडावा याची दक्षता घेण्यात आली. ग्रामपंचायतच्या वतीने नागरिकांसाठी पाणी आणि निंबू सरबतचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच मोहम्मद रिजवान, अमोल महात्मे, रमेश थोरात आणि इतर मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महामानवाच्या विचारांचा जागर, सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश देणारा हा सोहळा वाठोडा शुक्लेश्वर येथे प्रेरणादायी ठरला. अशा कार्यक्रमांमधून समाजामध्ये एकतेचा सन्मान राखला जातो. तिवसा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला असून यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या वाहनावर दुचाकी आदळल्याने ही दुर्घटना घडली आहे. बघूया संपूर्ण घटना आणि सद्यस्थिती. मोजरी ते तिवसा राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारच्या सुमारास एक गंभीर अपघात घडला. जितू अळसपुरे आणि नामदेव ठाकरे दोघे राहणार तिवसा हे दुचाकीवरून मोजरीहून तिवसाकडे जात होते. याच दरम्यान नवीन बायपास रोडवरून येणारा एक ट्रक थेट समोरून येणारा पोलीस वाहनाला धडकला. या अचानक झालेल्या धडकेत मागून येणारी दुचाकी पोलीस वाहनावर आदळली आणि अपघात गंभीर बनला. या अपघातात जितू अळसपुरे गंभीर जखमी झाले होते. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर नामदेव ठाकरे यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती सध्या नाजूक असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल होऊन वाहन हटवून त्यांनी रस्ता मोकळा केला आणि पुढील तपास सुरू केला आहे. एका चुकीच्या क्षणात संपूर्ण आयुष्य पालटू शकते. हे अपघात पुन्हा एकदा दाखवून देतो आहे. जितू अळसपुरे यांचा मृत्यू हृदयद्रावक आहे. पोलीस व ट्रक चालकांवर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीस देशभरात जल्लोष सुरू असताना अकोला शहरात या आनंदोत्सवाला गालबोट लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गंगानगर बायपास जवळ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या उत्सवात काही असामाजिक तत्वांनी वाद घालत दगडफेक केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. सोमवारी
बुधवारी अकोला शहरात बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करीत असताना गंगानगर बायपास जवळ काही असामाजिक तत्वांनी वाद घालून दगडफेक केला। या दगडफेकीला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या गटाने देखील दगडफेक केली। घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला। यावेळी पोलिसांनी दोन्ही गटातील लोकांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला। त्याचवेळी कडक सुरक्षा आणि शांततेचे वातावरण निर्माण करण्यात आले। सध्या अकोला शहरातील परिस्थिती नियंत्रित असून पोलिसांनी अफवांवर लक्ष न देण्याचे आवाहन केले आहे। पोलीस प्रशासनाची तत्परता आणि कार्यवाहीमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात आली आहे। स्टेशन जुने शहर हद्दीमध्ये वाशिम बायपास चौक येथे साधारणतः 9:30 ते 9:45 दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने वाहनावरती 1 किंवा 2 दगड फेकलेले आहेत। ऑफिसर जे ऑन स्पॉट होते त्यांनी त्वरित इंटरव्ह्यू करून जो काही अप्रिय घटना घडू शकली आहे त्याच्यावर नियंत्रण मिळवलेलं आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे। असं कुठलाही अनुचित प्रकार इथे घडलेला नाहीये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सुरळीतपणे आणि शांततेत अकोला शहरात आणि अकोला जिल्ह्यात चालू आहे। अकोला शहरात बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या साजऱ्या कार्यक्रमाला गालबोट लागलं असलं तरी पोलिसांनी लवकरच परिस्थिती नियंत्रित केली आहे। नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेचा आदर करावा आणि अफवांपासून दूर राहावं असं पोलिसांनी सांगितलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे संविधान, समता आणि विचारांचा महोत्सव। परंतु अकोल्यात मध्यरात्री हा उत्सव वादात बदलला। कारण ठरली रांगोळी। बाबासाहेबांच्या भव्य प्रतिमेत साकारलेला काँग्रेसचा पंजा हे चिन्ह वंचित बहुजन आघाडीला चटकन पसलं नाही आणि पेटला एक राजकीय शाब्दिक वाद। जागेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य रांगोळी साकारण्यात आली। या रांगोळीत काँग्रेसचं पंजा चिन्ह सुद्धा बाबासाहेबांच्या प्रतिमेत दाखवलं गेलं आणि तिथूनच सुरू झाला वादाचा भडका। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी धाव घेत हातात झाडू घेत काँग्रेसचं चिन्ह प्रतिमेतून पुसून टाकलं। यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये 4 तास शाब्दिक वाद सुरू होता। पुन्हा याच्यात म्हणजे जे लोक माझ्याकडे आले शिक्षक वाले ते म्हणत आम्हाला असं संकल्पना आहे। म्हटलं तुम्हाला किती खर्च लागते? आमचं त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन आहे का? विषय तुम्हाला काय सांगितलं आम्ही? नाही तो त्यांची भेट करून 45 मिनिटं भेटलो, आपण बोललो। आम्ही कुठला व्हिडिओ फोटो काही काढला का चर्चा करताना की काय झालं? आम्ही तुम्हाला समजावून सांगून राहिलो की काही घडलं इथं काय करता। ते प्रिकॉशनरी म्हणून तुम्ही तुमचा नेता मला सांगते की कायद्यानं करू। मी काय म्हणतो तुम्ही त्या प्रिकॉशनरीच्या साठी आले की काही घडायला नाही पाहिजे, बरोबर? आपण काय बोलले की कायद्यानं करू हेच बोलले की नाही? तुमच्या समोर बोलले। तुम्ही कोणतरी त्याला थांबवलं का? किंवा आम्ही जर तुमच्याशी आवाज चढून बोललो, आम्ही तुम्हाला चुकीचं बोललो तर मग आम्ही दोषी आम्ही तुम्हाला समजावून सांगून राहिलो हे विटंबन आहे। नाही बिलकुल नाही। आपण तुम्ही जे म्हटलं आणि तुम्हाला हे म्हटलं की भाऊ झाडू बोलवा, झाडू बोलले, हे बोललो तुम्हाला झाडू बोलले हो। पण तुमच्या नेत्यांना काय सांगितलं? त्या नेत्यात जाऊ द्या, आपला हा हत्येचा विषय आहे, आपला आत्मीयतेचा विषय आहे। आम्हाला आयोजक पाहिजे। आयोजक बोलवा ना। आयोजकांची नाही, मी लपून माझा काही घेणं नाही। आयोजकांचं माझं काही घेणं नाही। वंचितचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट म्हटलं, बाबासाहेबांचा काँग्रेसने 2 वेळा पराभव केला, त्यामुळे बाबासाहेबांचा खेळ आणि वापर वंचित सहन करणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अभिवादनपर इथे काही मंडळींनी एक रांगोळी काढली ज्यामध्ये अकोला कला अध्यापक संघाचं नाव आहे। पण इथे आम्ही जेव्हा आलो तर या ठिकाणी जे काही चित्र दिसलं की काही कुत्रे याच्यावरनं जात आहेत, काही जनावरं इथे आलेली आहेत आणि त्यामुळे आयोजकांशी आम्ही चर्चा केली। मुळात ही काँग्रेसची मंडळी होती जी आयोजक स्वतःला सांगत होती। त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीची परवानगी नाही, ही शासकीय जागा आहे। एसटी महामंडळाचं हे प्रिमायसेस आहे आणि या ठिकाणी त्यांनी एका राजकीय पक्षाचे झेंडे लावून बाबासाहेबांचा तो रांगोळी टाकलेली आहे आणि आम्ही त्यांना विनंती केली की आपण सगळे मिळून हे काढूयात। पण प्रकाश तायडे नावाचे जे काँग्रेसचे लीडर आहेत ते आम्हाला कायदेशीर बाबी सांगत होते की आपण कायद्याने करू आणि म्हणून आम्ही इथे पोलीस बोलवले
आणि त्या आयोजकाला घरून उचलून आणायला सांगितलं आणि त्यांच्या मार्फत हे सगळं साफ करायला सांगितलं. अशा पद्धतीने जर राजकारणासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा वापर केला जात असेल तर वंचित बहुजन आघाडी ते सहन करणार नाही आणि म्हणून ते आम्ही सगळं काढायला सांगितलं. बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव काँग्रेसने केला, एकदा भंडारा आणि मुंबईमध्ये. बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळी त्यांना दिल्लीमध्ये त्यांचं स्मारक होणे नेहरू गांधीच्या बाजूला अपेक्षित होतं, त्यांनी ते होऊ दिलं नाही. बाबासाहेबांचं पार्थिव त्यांनी मुंबईत पाठवलं आणि त्याचबरोबर आमची जी बुद्धगया आहे त्या बुद्धगयेचं व्यवस्थापन बुद्धांना मिळू नये हा काँग्रेसनेच केलेला कायदा आहे आणि त्यामुळे काँग्रेसला काहीही अधिकार नाही की ते बाबासाहेबांना अशा पद्धतीने चित्रित करतील. म्हणून हे सगळं काढत असताना वंचितच्या कार्यकर्त्यांनी ते चिन्ह पुसून टाकलं, झेंडे आम्ही स्वतः काढून दिले. अशा पद्धतीने बाबासाहेबांचा खेळ आणि बाबासाहेबांचा वापर आम्ही होऊ देणार नाही हे आमचं सांगणं आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मात्र हे साजिरं कलाकृतीमधील अभिव्यक्त स्वातंत्र्य असल्याचं मत मांडलं. महापुरुषांची प्रतिमा ही सर्वांचीच असते. तिला कोणत्याही राजकीय पक्षांच्या चौकटीत न बांधता एक समाज प्रेरणादायी प्रेरणा म्हणून स्वीकारला हवी आहे. अकोल्यात घडलेल्या घटनेने बाबासाहेबांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना पुन्हा आरशात पाहावं लागलंय. नागपूर शहरातील पारडी परिसरात मोबाईलच्या किरकोळ वादातून एकाचा जीव गेला आहे. जुना वाद, राग आणि रस्त्यावर घडलेली हिंसक प्रतिक्रिया यामुळे जितेंद्र जयदेव नावाच्या व्यक्तीचा निर्घुण खून झाला आहे. जाणून घेऊया या घटनेचा सविस्तर तपशील आणि पोलिसांची तातडीची कारवाई. 14 एप्रिल 2025च्या सायंकाळी 6:45 सुमारास नागपूरच्या पारडी पोलीस ठाणे हद्दीत नवीन नगर या परिसरात NIT गार्डन जवळ जितेंद्र उर्फ जितू जयदेव वय वर्ष 40 राहणार भीमचौक हिवरीनगर हे त्यांच्या मित्रांना भेटायला आले होते. यावेळी जुना परिचित आणि आरोपी इतवारीदास शिवदास माणिकपुरी वय वर्ष 35 राहणार नवीन नगर यांच्याशी मोबाईलवरून सुरू असलेल्या मजाकीमध्ये वाद निर्माण झाला. माझा मोबाईल दे या मागणीवरून जितूने माझ्याकडे नाही असे सांगितले आणि यावरूनच दोघांमध्ये वाद वाढून जितूने आरोपीला थापड मारली. रागाच्या भरात आरोपीने थांब तुला पाहून घेतो असे म्हणत निघून गेला आणि थोड्याच वेळात परत येऊन लाकडी दांड्याने डोक्यावर आणि पाठीवर जबरदस्त मारहाण केली. गंभीर जखमी जितूला तात्काळ भवानी हॉस्पिटल आणि नंतर मेयो हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पारडी पोलिसांनी घटनास्थळाची माहिती मिळताच तातडीने कारवाई करत आरोपीला शोधून ताब्यात घेतले. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पारडी पोलीस करीत आहेत. हम PSI मीरा सावंत पुलिस थाने पारडी में दिनांक 14/4/25 को हम डे ऑफिसर थे. तब 18:50 को हमको बीट मार्शल का फोन आया और बताया कि नवीन नगर पारडी में एक इसम को जख्मी किया है और वो बेहोश है. ऐसा कॉल आने के बाद हम और मेरी टीम पुलिस नवीन नगर के स्पॉट पे तुरंत गए. उसके बाद जख्मी जो था उसका नाम था जितेंद्र उर्फ जीतू राजू जयदेव. उम्र उसकी थी 40-42 साल थी उसकी उम्र और रहना उसका भीमचौक हिरवी नगर का था. उसको हमने तुरंत हॉस्पिटल मेयो हॉस्पिटल में आगे के इलाज के लिए भेजा था. इलाज के दौरान वहाँ के CMO डॉक्टर ने उसको मयत घोषित किया था. उसके तुरंत बाद फॉरेंसिक टीम को हमने बुलाकर वहाँ का घटनास्थल पंचनामा किया, वहाँ के सैंपल कलेक्ट किए और तुरंत हमारे पुलिस स्टेशन की टीम जो थी गुन्हेशोध पथक टीम अरविंद कोल्लारे सर और बाकी की टीम वो आरोपी के खोज में निकल पड़े थे. फिर उसके बाद हमने घटना के बारे में वहां से पूछा तो वहाँ एक आकाश पांठेला था, आकाश उमरेडकर का, उसकी पत्नी थी पूजा उमरेडकर. उसने हमको घटना के बारे में बताया कि शाम को 4 बजे उसी NIT गार्डन में आकाश उमरेडकर, प्रवीण बावनकर, जीतू जो कि मयत है और आरोपी इतवारीदास मानिकपुरी, ये चारों हंसी मजाक करते थे, आपस में बातचीत करते बैठे थे. उसी दौरान इसका एक मयत का मोबाइल उसको नहीं मिल रहा था, इसीलिए उसने मानिकपुरी को बोला कि तू नहीं मेरा मोबाइल ले आऊंगा, मोबाइल दे दे. तो उनके बीच में
बहस हो गई। बहस के दौरान जितेंद्र उर्फ जीतू जयदेव ने आरोपी को उसके गाल के ऊपर 2-3 झापड़ मारे। उसके दौरान उनका वाद वही मिट गया, वो अलग अलग जाकर बैठ गए। फिर शाम को 6:30 बजे के दौरान आरोपी को जो उसके गाल के ऊपर मारा था उसका गुस्सा था, तो उसी गुस्से में उसने सामने वाले कंस्ट्रक्शन के जगह से एक लकड़ी का डंडा उठाया और आरोपी जो कि आकाश पानठेला था, वहां कुर्सी पर बैठा था, उसके पीछे से जाकर उसके सिर के ऊपर 2-4 वार किए, जिसकी वजह से वो जगह पर बेहोश गिरा। बेहोश गिरने के बाद हमें कॉल आया, तो हमने फिर उसको तुरंत अस्पताल में भेजा। अस्पताल में जाने के बाद उसको मयत घोषित कर दिया। फिर उसके ऊपर गुना दाखिल कलम 103(1) BNS के तहत अपराध दर्ज किया है और जो हमारे गुने शोध पथक है, टीम ने आरोपी को तुरंत खोज करके उसको अरेस्ट किया है। कधी कधी किरकोळ वादही जीवघेणा ठरतो। जितेंद्र जयदेव यांचा जीव मोबाईलच्या वादात गेला आणि आता आरोपीच्या पुढे न्यायाची प्रक्रिया उभी आहे। नागपूर सारख्या शहरात अशा घटना चिंतेची बाब ठरत आहे। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिरवणुकीच्या वेळी एक युवक देशी कट्टा घेऊन न्यायालय परिसरात फिरत होता, मात्र त्याला ताब्यात घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। सोमवारी पुसद शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीदरम्यान एक युवक देशी कट्टा घेऊन न्यायालय परिसरात फिरत होता। त्याची माहिती पुसद DYSPच्या RCP पथकाला मिळाली आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेतलं गेलं। पुसद येथील ASP हर्षवर्धन BJ यांना गोपनीय माहिती मिळाली की शेख सलीम शेख इस्माईल राहणार तुकाराम बापूवाड पुसद हा युवक कट्टा घेऊन शहरात फिरतो आहे। RCP पथकाने त्याला ताब्यात घेतल्यावर त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि 2 कारतूस जप्त करण्यात आले। सदर युवकावर शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून शहरात सध्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। काल रात्री सुमारास 8 वाजता जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या रॅली चालू होता, आम्हाला गोपनीय माहिती भेटला की सिटीच्या हद्दीमध्ये एक माणूस कट्टा घेऊन फिरतात म्हणून। मी माझ्या RCPच्या अंमलदाराला मी स्पॉटवर पाठवला आणि सुमारास 9:30 वाजता आम्ही एक माणूसला ताब्यामध्ये घेतला। त्यांच्या बॉडी चेक केला तर त्यांच्याकडे एक गावठी कट्टा आणि 2 राऊंड भेटला। विचारपूसमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांचं नाव शेख सलीम शेख इस्माईल आहे म्हणून, त्यांचा एज 21 इयर्स आणि राहणार तुकाराम बापू वार्ड पुसद सिटी पोलीस स्टेशनच्या परिसरात। ही केसमध्ये आम्ही FIR दाखल केलेला आहे आर्म्स ॲक्टच्या प्रमाणे आणि पुढचा तपास चालू आहे। RCP पथकाच्या कारवाईमुळे पुसद शहरात मोठा अनर्थ टळला आहे। पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे सार्वजनिक सुरक्षितता अबाधित राहिली आहे। या युवकाकडे हा देशी कट्टा आला कोठून याचा तपास पोलीस करीत आहेत। इमामवाडा पोलिसांच्या तत्परतेमुळे एक मानसिक रुग्ण असलेली अल्पवयीन मुलगी बेड्यात सापडली आणि मोठा अनर्थ टळला। मलकापूर येथून उपचारासाठी नागपूर मेडिकलमध्ये आणलेली ही मुलगी अचानक गायब झाली आणि यानंतर पोलिसांनी सुरू केलेल्या शोध मोहिमेत ती चंद्रपूर येथे सापडली। इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मानसिक रुग्ण अल्पवयीन मुलगी गायब झाल्याची खळबळजनक घटना समोर आली। शहनाज मंसुरी पागलखान्यात कार्यरत असलेल्या फिर्यादीने मलकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील रुग्णालयातून एका मानसिक रुग्ण मुलीला पोटदुखीच्या त्रासासाठी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी आणले होते। तिच्यासोबत 2 संरक्षण कर्मचारीही होते, मात्र गुंगीचे औषध देऊन मुलीने त्यांच्या नजर चुकवत मेडिकलमधून पलायन केले। संबंधित कर्मचाऱ्यांनी या संदर्भात इमामवाडा पोलीस ठाण्यात तात्काळ माहिती दिली। पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली 4 शोध पथक तयार करून तात्काळ शोध मोहीम सुरू केली। CCTV फुटेजमध्ये ही मुलगी रेल्वे स्टेशनकडे जाताना आढळली, त्यावरून ती चंद्रपूरकडे रवाना झाल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला। चंद्रपूर पोलिसांशी संपर्क साधून LCB हेड कॉन्स्टेबल सुभाष यांच्या मदतीने तपास सुरू झाला। शोध मोहिमेदरम्यान संबंधित मुलगी चंद्रपूर येथे आल्याचे निष्पन्न झाले।
शेवटी पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन पुन्हा मानसोपचार रुग्णालयात दाखल केले. पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार यांनी संपूर्ण कारवाईची माहिती दिली असून पोलीस दलाची तत्परता आणि संयम यांचे या प्रकरणातून पुन्हा एकदा दर्शन घडले. इमामवाडा पोलीस स्टेशनला एक शहनाज मंसुरी म्हणून एक फिर्यादी जे पागलखान्यामध्ये काम करतात, पागलखाना स्क्वेअर मानकापूर पोलीस स्टेशन तिथे काम करतात. त्यांनी एक मानसिक रोगी तिला त्रास असल्याने, म्हणजे पोटाचा त्रास असल्याने तिला मेडिकलमध्ये इलाजाकरिता आणलेले होते. 2 संरक्षक पागलखान्यामधून पाठवण्यात आलेले होते. या 2 संरक्षक तिच्या संरक्षणासाठी होते. तर अचानक त्यांना एक गुंगारा देऊन, ही एक अल्पवयीन मुलगी होती, ती मानसिक रोगी सुद्धा होती, तर ती त्यांना गुंगारे देऊन त्यांची नजर चुकवून पळाली. तर मेडिकलमधून हे लोक यांना तिथलं न्यायाधिकार क्षेत्र कोणाचं सहसीमा माहीत नव्हती. ते इमामवाडा पोलीस स्टेशनला गेले. इमामवाडा पोलीस स्टेशनमधून मला फक्त फोन आला. तसं फोन आल्याबरोबर मी माझे 3 पथकं तात्काळ घटनेचं गांभीर्य ओळखून, आणि ती मुलगी अल्पवयीन आहे आणि मानसिक रोगी सुद्धा आहे, तिला सगळं काही व्यवस्थित समजत नाही, या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मी माझ्या वरिष्ठांना माहिती दिली. माननीय CP साहेब, त्याच्यानंतर माननीय आमचे साऊथ रिजन सर आणि माननीय DCP सर आणि माननीय ACP सर यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केले. त्या मार्गदर्शनानुसार मी तात्काळ 4 पथकं निर्मित केले. त्याच्यामध्ये DBचे स्टाफ, आमचा कार्यालयीन स्टाफ, आमचे पोनी गुन्हे केंद्रे साहेब आणि त्याच्यानंतर DBचे पोपनी सिद्धांत मस्के साहेब, या लोकांचे 4 पथकं तयार केले. हे तात्काळ रवाना केले CCTV बघण्याकरता. संध्याकाळी 6 ते 6:30 7 वाजेपर्यंत आम्ही तिथे CCTV बघितले. त्याच्यात हे निष्पन्न झालं की ती पुन्हा एक मी माहिती अशी काढून घेतली होती की ती मूळची कुठली राहणारी आहे. त्या अनुषंगाने मी सदरची माहिती, आम्ही यापूर्वी RPF आणि GRP मध्ये आम्ही कार्यरत असल्यामुळे सगळे RPF ऑफिसर सुद्धा आमच्या टचमध्ये आहेत. तर RPF इन्स्पेक्टर श्री गरकल साहेबांना ही माहिती दिली होती. त्यांनी ही माहिती सुद्धा सगळीकडे स्प्रेड केलेली होती. तर त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा येथील एक पोलीस हवालदार आमचे आहेत, सुभाष गोवकार म्हणून, तर त्यांना आम्ही ही माहिती सुद्धा दिलेली होती. त्यांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात ठेवून त्यांनी पूर्णपणे लक्ष दिलं आणि या स्टाफने सुद्धा हे निष्पन्न केलं की ती चंद्रपूरला रेल्वेने गेलेली आहे, असं ते एक निष्पन्न झालं. म्हणजे रेल्वे स्टेशनकडे जाताना ती शेवटची दिसली. त्याच्यानंतर ते CCTV रेल्वे स्टेशनचे सुद्धा आम्हाला आढळले नाही, पण शंका ही होती की ती रेल्वेने गेलेली असावी. त्याच्यानंतर मग चंद्रपूरला जशी ही माहिती देण्यात आली होती, सगळं डिस्क्रिप्शन देण्यात आलं होतं, तर चंद्रपूरची जी हेड कॉन्स्टेबल स्थानिक गुन्हे शाखा LCBचे श्री सुभाष यांनी ही माहिती एकदम व्यवस्थित हँडल करून, तिची माहिती काढून, ती संभाव्य ठिकाणी जिथे येऊ शकते तिथे आपले गुप्तचर नेमले असता ती मुलगी तिथे आली आणि तात्काळ यांनी माहिती दिल्यामुळे आम्ही त्या मुलीला चंद्रपूर पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. तात्काळ मी तेवढ्या रात्री एक वरिष्ठांची परवानगी घेऊन आमचं एक पथक तिथे पाठवलं आणि त्या मुलीला परत पोलीस स्टेशनला आणून तिची वैद्यकीय तपासणी करून पागलखान्यात भरती केलं. मानसिक रुग्ण असलेल्या अल्पवयीन मुलीचा सुरक्षित शोध लागल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक कार चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून पोलिसांच्या जलद हालचालींमुळे चोरट्यांनी ती गाडी हिंगणा परिसरात बेवारस अवस्थेत सोडून दिली. पोलिसांनी ती गाडी हस्तगत केली असून आरोपींचा शोध सुरू आहे. नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रहिवासी खुशबू नीरज चव्हाण यांच्या मालकीची मारुती S-क्रॉस गाडी क्रमांक MH49 BH 9207 चोरीस गेल्याची घटना घडली. याबाबतची तक्रार इमामवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनात DB पथक नेमून तपास सुरू करण्यात आला. पोलीस तपास सुरू होताच गाडी चोरी प्रकरणाची माहिती कदाचित आरोपीपर्यंत पोहोचल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. त्यामुळे चोरट्यांनी ही गाडी हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेवारस अवस्थेत सोडून दिली आणि पळ काढला, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सदर गाडी हिंगणा पोलिसांच्या मदतीने हस्तगत करण्यात आली असून इमामवाडा पोलीस तपास पुढे नेत आहेत. CCTV फुटेज, मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक बाबींचा आधार घेऊन आरोपींचा शोध घेतला जात आहे. या रात्री खुशबू नीरज चव्हाण ही आमच्या हद्दीत राहणारी यांची गाडी चोरीला गेली होती.
पुरुषोत्तम अकबर सिंग चौहान, विश्वकर्मा नगर गल्ली नंबर 5 यांनी गाडीची रिपोर्ट दिलेली होती. तर सदर गाडी चोरी केल्यावर आम्ही तात्काळ डीबी पथकाला या गाडीचे CCTV बघणे कामी लावले होते आणि जे लोक संशयित होते त्यांना बोलवणं, कंटिन्युअसली चौकशी करणं आणि सुरू होतं. तर सदर गाडी ही चौकशी केल्या म्हणजे त्या बहुतेक ती माहिती अपराधी जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचली असावी आणि सदर गाडी ही हिंगणा हद्दीत आम्हाला लावारी सापडल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ डीबी पथकाने जाऊन सदरचे वाहन हिंगणा पोलिसांच्या मदतीने सदरचे वाहन ताब्यात घेतलेले आहे. हिंगणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र बोबळे यांनी आम्हाला या कामी महत्त्वपूर्ण मदत केलेली आहे आणि डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के आणि इतर कार्यरत पोलीस हवालदार ओंकार बाराभाई, नितीन सुमकोर आणि शिव सहारे यांनी याच्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावून सदर चोरीस गेलेले वाहन 2 दिवसात ताब्यात परत मिळविले आहे. सदर कार ही मारुती S क्रॉस होती. MH49 BR 9207 ही गाडी होती. पोलीस तपासाची दहशत चोरट्यांच्या मनात बसल्याचे हे उदाहरण असून जलद कारवाईमुळे चोरी केलेली कार पुन्हा मिळाली आहे. आता आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तपास यंत्रणा सक्रिय झाली आहे. नागपूरच्या शांत रामनगर परिसरात अचानक गोळ्यांचा आवाज घुमला. सोशा नावाच्या हुक्का पार्लरमध्ये दिवसाढवळ्या 6 राऊंड फायरिंगने संपूर्ण शहरात खळबळ उडवून दिली आहे. नागपूरमधील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामनगर चौकात एक धक्कादायक गोळीबाराची घटना घडली. प्राप्त माहितीनुसार सोशा हुक्का पार्लरचे मालक अविनाश यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी सलग 6 वेळा गोळ्या झाडल्या. या गोळीबारात अविनाश गंभीर जखमी झाले असून त्यांची स्थिती नाजूक आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार लांजेवार गँग या कुख्यात टोळीने हा हल्ला केला असावा असा संशय आहे. घटनेनंतर पोलीस थापा घटनास्थळी दाखल झाला असून तपास सुरू आहे. CCTV फुटेज तपासण्यात येत आहे आणि हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. या हल्ल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागपूर शहर पुन्हा एकदा टोळीवाद्याच्या सावटाखाली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काल रात्री निंबस कॅफेच्या समोर रात्री 1:20 ते 1:30 वाजताच्या सुमारास घटना घडलेली आहे. त्याच्यात अविनाश राजू भुसारी वय 28 वर्ष यांच्यावर 4 लोक 2 गाड्यावर आले तर त्यांनी फायरिंग करून त्याच्यावर पडून गेलेले आहेत. त्यामध्ये मयत याच्या डोक्याला, छातीला आणि गळ्याला वगैरे मार लागून त्याच्यात कोकाड हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करताना त्याचं निधन झालेलं आहे. कुठल्या वादातून हे घडलं, काही कळलं का? आरोपीचं काही हे लागतं का? अद्याप तो याचा कारणाचा छडा लागलेला नाही, पण जे मयत आहेत यांच्यात चुलत भावा आणि हिरणवार गँग याच्यात काहीतरी वैमनस्य आहे जुनं. तर त्याच्यात बंटी हिरणवार याच्या भावाचा एक खापरखेडा इथे मर्डर झाला होता. तर त्याच्यामुळे ती थोडीशी त्याला किनार वाटत आहे. सर, जे आरोपी आहेत ते यालाच मारायला आले होते की आणखी कोणाला मारायचा होता? कारण तुम्ही सांगताय की जो मृतक आहे त्याचा या सगळ्या वादाशी काही संबंध नव्हता. नाही, मृतक आपला त्याचं रेस्टॉरंट आहे, सोशा रेस्टॉरंट नावाचं. त्याचा तसा काही संबंध नव्हता त्याच्यासोबत. आरोपीचं काही पत्ता कुठून आले, काय आले, गाडीचे CCTV काय मिळालं, सुगावा लागला का सर? त्याचा तपास चालू आहे. आता DB टीम वगैरे आपली शोध घेण्याकामी अधिकारी आणि 2 DB टीम आपण हद्दीत रवाना केलेल्या आहेत. तर ते तपास करणं चालू आहे. दिवसाढवळ्या झालेला हा गोळीबार नागपूरच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय. हा हल्ला टोळीवादाचा भाग आहे की जुन्या वैरातून झालेला, याचा उलगडा लवकरच होईल. राज्यातील सत्ताधाऱ्यांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अकोल्यात जोरदार हल्लाबोल केला आहे. ही सरकार म्हणजे लुटारूंची रचना आहे असा गंभीर आरोप करत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्याचं सर्व कारभार, प्रशासन, सरकार म्हणून
एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, केवळ 3 लोकच त्या ठिकाणी हे प्रशासन चालवत आहेत, सत्ता चालवत आहेत. आता पालकमंत्र्यांना काय द्यावं? पालकमंत्री अस्वस्थ होतील म्हणून जहागिरी वाटल्यासारखं पालकमंत्रीपद किरापत हे वाटलं गेलं आणि त्यांनी त्या जिल्ह्यात जा आणि डीपीटीसीचा निधी असेल, जिल्ह्यातला कारभार असेल, काय असेल नसेल, गोरे पांढरे काळे पांढरे जे काही धंदे असतील त्याचे काय करायचं ते करा, असं करून एक वेगळा ढाचा, एक लुटारूंचं एक रचना ही निर्माण केलेली आहे. आणि या संदर्भामध्ये काँग्रेस पक्ष हा या सर्व लढाई आता लोकांच्या सोबत जाऊन या लढण्याच्या अनुषंगानं प्रयत्नशील आहे. आज अकोला या ठिकाणी आलो असताना ही परिस्थिती त्याच्या निदर्शनास देत असताना राज्य सरकारची रचना ही लोकशाही नसून लुटारूंची रचना असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांवर करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील सत्ता रचनेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. आता सत्ताधाऱ्यांचा यावर काय प्रतिसाद येतो आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल. नांदेड शहरातून धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे. तेकलखूर नाका परिसरातील एका कूलर गोदामाला लागलेल्या आगीने भीषण स्वरूप धारण केलं आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून घटनास्थळी धुरांचे लोट आणि भीतीचं वातावरणही पसरलं आहे. नांदेडमधील देगलूर नाका परिसरात 3ऱ्या मजल्यावर असलेल्या एका कूलरच्या गोदामाला अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप घेतलं आणि संपूर्ण गोदाम भस्मसात झालं. घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्ध पातळीवरचे शर्थीचे प्रयत्न केले आणि त्यात यश सुद्धा त्यांना मिळाले. प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून गोदामातील सर्व साहित्य पूर्णतः जळून राख झालं आहे. गोदाम मालक इक्बाल अहमद खान यांनी दिलेल्या माहितीनुसार हे कूलरचे मोठे गोदाम असून मागील काही महिन्यांपासून माल साठवून ठेवण्यात आला होता. एका क्षुल्लक शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नांदेडमधील ही दुर्घटना केवळ आर्थिक नुकसान नाही तर एक उद्योजकाचं आयुष्यही उद्ध्वस्त करणारी ठरली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांचा प्रभाव आजही समाजाच्या प्रत्येक स्तरावर जाणवतोय. त्यांच्याच प्रेरणेत नांदेडमधील महिलांनी रक्तदान शिबिर आयोजित करून एक आगळं वेगळं उदाहरण समाजासमोर ठेवलं आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील भारतीय जनता पार्टी उत्तर जिल्हा कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती निमित्त भाजपा महिला मोर्चाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराची सुरुवात भोकर मतदारसंघाच्या आमदार जया चव्हाण यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा करून करण्यात आली. यावेळी आमदार जया चव्हाण स्वतः रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होत्या. महिलांच्या सहभागाने या उपक्रमाला वेगळंच महत्त्व लाभलं. भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष वर्षा बंडाळे यांनी सांगितले की पुरुष अनेकदा रक्तदान शिबिर घेतात, परंतु महिलांनीही पुढाकार घेत समाजात बदल घडवावा हीच बाबासाहेबांना श्रद्धांजली. आपल्या भारताचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी जे योगदान केले, महिलांना जो अधिकार दिला, त्यामुळे आज अर्धापूर महिला मोर्चांनी रक्तदान शिबिर आयोजन केले व त्यांचे धन्यवाद मानले. तर आमचं म्हणजे कुठेतरी नेहमी पुरुषच रक्तदान करतात, कधीच महिला नाही करत. त्यामुळे नाही का आम्ही विचार केला की यावेळेस महिलांनी करून पाहायचा नवीन एक उपक्रम. हीच बाबासाहेबांना अभिवादन करण्याची एक नवी पद्धत. या शिबिरात अनेक महिलांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करत सामाजिक भान दाखविले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने विशेषतः महिला मोर्चांच्या पुढाकाराने महामानव संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त त्यांचं योगदान महिलांसाठी फारच मोठं असल्यामुळे आदरणीय डॉक्टर साहेबांनी 50% जो उपेक्षित महिला वर्ग होता त्यांना शिक्षणाचा, संपत्तीचा, सन्मानाने वागण्याचा जो अधिकार संविधानात दिला, जो संवैधानिक अधिकार महिलांना झाला, त्याचं ऋण व्यक्त करण्यासाठी आज महिला मोर्चाच्या वतीने रक्तदान देऊन त्यांच्या विचार, त्यांनी दिलेले अधिकार आमच्या रक्तात आले ही भावना व्यक्त करण्यासाठी अतिशय चांगला उपक्रम राबवला आणि आज रक्तदान शिबिर इथे आयोजित केले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमच्या भागाच्या लोकप्रिय आमदार आदरणीय श्री जयाताई चव्हाण, श्री धर्मराजजी देशमुख यांच्या उपस्थित झालेले आहेत. महिलांनी याला मोठा प्रतिसाद दिलेला आहे. सगळीकडे जयंतीला जाण्याची आणि आज मोठी लग्नतिथी असल्याची
असल्यामुळे सगळ्यांना घाई असतानाही मोठ्या प्रमाणात या रक्तदानाला महिलांनी प्रतिसाद दिल्यामुळे त्यांनी एक प्रकारे डॉक्टर बाबासाहेबांची कृतज्ञता रक्तदान करून व्यक्त केली. भारतीय जनता पार्टी सुद्धा या उपक्रमाबद्दल अतिशय आनंदी आणि तितकंच त्यांच्या कार्याचं कौतुक करते आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने डॉक्टर साहेबांपुढे नतमस्तक होतो. जय भीम. रक्तदान हा सर्वश्रेष्ठ दान मानला जातो आणि महिलांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त हे कार्य करत समाजाला दिलेला संदेश निश्चितच प्रेरणादायी आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, आरआरसी 899, फास्ट वे चॅनल नंबर 256 तर सिटी केबल चॅनल 92 वर. आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताजे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.